जर मराठी इतके शक्तिशाली होते, जर त्यांचा भगवा आजच्या पाकिस्तानातील पेशावरपर्यंत फडकला होता, जर दिल्लीच्या सिंहासनापासून ते खैबर खिंडीच्या तोंडापर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांच्याच नावाचा डंका होता, तर मग आज भारतावर मराठ्यांचं राज्य का नाही? अशी कोणती ऐतिहासिक चूक झाली की अवघ्या काही वर्षांतच अथांग साम्राज्याचा मराठ्यांचं साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळले? हा पराभव फक्त एका युद्धामुळे झाला होता का, की त्यामागे इतिहासकारांनी लपवलेली अनेक मोठी कारणे होती? आज आपण जाणून घेणार आहोत मराठा साम्राज्याच्या ढासळण्यामागची खरी कारणं, जे कदाचित तुम्हाला कधीच सांगण्यात आले नाहीत. या संपूर्ण इतिहासाचा मूळ समजून घेण्यासाठी आधी आपल्याला मागे जावं लागेल. साल 1758 उत्तरेत मुघल सम्राट हा फक्त नागपुरात उरला होता आणि दिल्लीचा खरा रिमोट कंट्रोल पुण्यात बसलेल्या पेशव्यांच्या हातात होता. या काळात भीमथडीच्या घोड्यांनी पाकिस्तानातील सिंधू नदीचं पाणी पियालं होतं आणि त्या काळात संपूर्ण आशिया खंडात जर कुणाला सर्वात मोठी लष्करी ताकद म्हणायची असेल तर ते होते मराठे. पण मग इतक्या शक्तिशाली मराठा साम्राज्याचं पुढच्या काही दशकांमध्ये नेमकं काय झालं? असं काय घडलं की ज्या ब्रिटिशांना मराठ्यांसमोर उभं राहण्याची भीती वाटत होती, त्यांनी संपूर्ण भारतावर ताबा मिळवला? खूप इतिहासकारांनी लोक यावर अतिशय सोपं आणि वरचं उत्तर देतात. अनेक जण म्हणतात की 14 जानेवारी 1761 रोजी झालेलं पानिपतचं तिसरं युद्ध मराठे हरले आणि तिथेच मराठा साम्राज्य संपलं. पण मित्रांनो, हे पूर्ण सत्य नाही. खरं तर पानिपतचा पराभव हे साम्राज्य संपवण्याचं मुख्य कारण नव्हतंच. ती फक्त एका अंतर्गत वादाची आणि रणनीतिक अपयशाची सुरुवात होती. कारण पानिपतनंतर अवघ्या 10 वर्षात म्हणजेच 1771 थोरले माधवराव पेशवे आणि महादाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा दिल्लीवर ताबा मिळवला होता आणि मुघल बादशाला स्वतःच्या कैदीत बनवलं होतं. म्हणजेच युद्ध हरल्यानंतरही मराठ्यांची ताकद संपली नव्हती. मग पानिपतमध्ये नेमकं काय चुकलं होतं? मित्रांनो, तिथे सर्वात मोठी चूक होती लॉंग सप्लाय लाईन्स. मित्रांनो, मराठ्यांची फौज पुण्यातून 1,500 किलोमीटर दूर उत्तरेच्या कडाक्याच्या थंडीत लढत होती. एवढ्या लांबून अन्नधान्य आणि शस्त्रास्त्रांची रसद पोचवणे मराठ्यांना शक्य झाले नाही. परिणामी पानिपतच्या रणांगणावर मराठी सैन्य आणि त्यांचे घोडे अनेक दिवस उपाशी होते. उपाशीपोटी आणि थंडीत गारटलेल्या अवस्थेत मराठे अब्दालीच्या फौजेशी लढत होते. यात दुसरी सर्वात मोठी रणनीतिक चूक ठरली स्थानिक राजांचा पाठिंबा नसणे. उत्तर भारतातील स्थानिक राजपूत, जाट आणि अवधच्या नवाबांनी मराठ्यांना या युद्धात मदत केली नाही. याचं मुख्य कारण होतं मराठ्यांची चौथाई आणि सरदेशमुखी म्हणजे टॅक्स गोळा करण्याची पद्धत. मित्रांनो, मराठे जेव्हा उत्तर भारतात जात तेव्हा तिथल्या स्थानिक राजांकडून कर वसुली करत, ज्यामुळे हे राज्य मराठ्यांवर प्रचंड नाराज होते. अहमदशाह अब्दालीने याच नाराजीचा पुरेपूर फायदा उचलला. स्थानिक राजांना त्यांच्या बाजूने वळवलं आणि मराठी त्या परक्या भूमीत पूर्णपणे एकटे पडलेत. पण मित्रांनो, बाहेरचा फटका सहन करूनही मराठे उभे राहिले होते. पण खरा धोका बाहेरून नव्हता, तर तो होता साम्राज्याच्या आतून. मराठा साम्राज्य ढासळण्याचं सर्वात पहिलं आणि मुख्य कारण होतं अंतर्गत राजकारण आणि सत्तेची हाव. साल 1772 मराठा साम्राज्याला पुन्हा वैभव मिळवून देणारे थोरले माधवराव पेशवे यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर शनिवारवाड्यात सत्तेसाठी कौटुंबिक वाद सुरू झाले. रघुनाथराव म्हणजेच राघोबादादा यांना स्वतः पेशवे बनायचं होतं. याच पेशवेपदाच्या लालसेपोटी त्यांनी 30 ऑगस्ट 1773 स्वतःच्या पुतण्याची म्हणजेच अवघ्या 17 वर्षाच्या नारायणराव पेशव्यांची शनिवारवाड्यात निर्घृण हत्या घडून आणली. धावत धावत नारायणराव राघोबादांना ओरडत होते, काका मला वाचवा. पण सत्तेच्या हव्यासापुढे रक्ताची नाती पूर्णपणे संपली होती. या एका घटनेने संपूर्ण मराठा साम्राज्याची घडी विस्कटली आणि शनिवारवाड्याची पतपेढी आणि नैतिक अधिकार संपला आणि मराठा सरदारांमध्ये उघड गटबाजी झाली. मराठा साम्राज्य एका छत्राखाली राहण्याऐवजी 5 वेगवेगळे तुकड्यांमध्ये विभागले गेले. पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले हे सरदार आता परकीय शत्रूशी लढण्याऐवजी आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी एकमेकांविरुद्ध कटकारस्थानं रचू लागले. आणि इथेच प्रवेश होतो ब्रिटिशांचा. ब्रिटिश कधीच तलवारीच्या बळावर भारत जिंकले नाहीत. ते जिंकले त्यांच्या दीर्घकालीन कूटनीतीमुळे म्हणजे डिप्लोमसीमुळे. जेव्हा ब्रिटिशांनी पाहिलं की पेशवेपदासंदर्भात मराठ्यांमध्ये फूट पडली आहे, तेव्हा त्यांनी 1775 राघोबादांना आपल्या आश्रयात घेतलं आणि त्यांच्यासोबत सुरतचा करार केला. हा करार म्हणजे मराठा साम्राज्याच्या अंताची अधिकृत सुरुवात होती. कारण यामुळे ब्रिटिशांना मराठ्यांच्या अंतर्गत कारभारात घुसण्याची थेट संधी मिळाली. ते एका मराठा सरदाराला दुसऱ्या सरदाराविरुद्ध मदत करायचे आणि त्याच्याशी गुप्त करार करायचे आणि जेव्हा दोन्ही राजे आपसात लढून कमकुवत व्हायचे
तेव्हा ब्रिटिश त्या दोन्ही राज्यांवर ताबा मिळवायचे. या कूटनीतीसोबत दुसरा मोठा फरक होता तो म्हणजे टेक्नॉलॉजी आणि लष्करीचं आधुनिकीकरण. ब्रिटिश सैन्याकडे अत्यंत आधुनिक युरोपियन तोफखाना, शिस्तबद्ध सैन्य आणि उत्कृष्ट संवादी यंत्रणा होती. याउलट मराठ्यांचे लष्कर अजूनही पारंपरिक पद्धतीने आणि जुन्या गनिमी काव्यांवर अवलंबून होते. गनिमी काव्याने गड जिंकता येत होते, पण ब्रिटिशांच्या आधुनिक तोफांसमोर उघड्या मैदानात साम्राज्य टिकवणे कठीण झाले होते. त्या काळी महादाजी शिंदेंनी युरोपियन ट्रेनर्स आणून सैन्याचा आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या निधनानंतर ही व्यवस्था टिकू शकली नाही. नाना फडणवीस आणि महादाजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याकडे दूरदृष्टी असलेला एकही मोठा नेता उरला नव्हता. शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव हा अत्यंत कमकुवत, भित्रा आणि अकार्यक्षम निघाला. शेवटी 3 जून 1818 रोजी दुसऱ्या बाजीरावाने ब्रिटिशांसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली. शनिवारवाड्यावरून तो अभिमानाचा भगवा उतरला गेला आणि तिथे ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला गेला. जरा शांत डोळे बंद करून विचार करा. जर शनिवारवाड्यात तो अंतर्गत गृहकलह झाला नसता, जर रघुनाथरावांनी पेशवेपदासाठी स्वतःच्या पुतण्याचा बळी दिला नसता, जर शिंदे, होळकर आणि भोसले आपसातील हेवेदावे विसरून ब्रिटिशांविरुद्ध एका भगव्या झेंड्याखाली एकत्र उभे राहिले असते, तर कदाचित भारतावर ब्रिटिशांनी कधीच राज्य केलं नसतं. 15 ऑगस्ट 1947ची ती गुलामगिरीची तारीख आज आपल्याला पाहावी लागली नसती, कारण भारताचा इतिहास आणि इथला नकाशा पूर्णपणे वेगळा आणि जगावर राज्य करणारा असता. इतिहास आपल्याला सर्वात एक मोठी गोष्ट शिकवतो, ती म्हणजे बाहेरचा शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी त्याला समोरून हरवता येते, पण जेव्हा घरातील फूट, अंतर्गत मतभेद आणि सत्तेचा हव्यास समोर येतो, तेव्हा जगातील सर्वात मोठ्या शक्तिशाली साम्राज्यांचाही अंत निश्चित असतो. जर तुम्हाला हा पुराव्यासह आणि सविस्तर मांडलेला इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जर मराठे पानिपतचं युद्ध जिंकले असते तर आजचा भारत नेमका कसा दिसला असता. तुमची मते, प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.